नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण मकर संक्रांत या सणाविषयीची ज्योतिष माहिती अभ्यासणार आहोत. यावर्षी संक्रांतीचा हा सण नेमका कधी आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, याचा पुण्यकाळ काय आहे आणि संक्रांतीची कोणकोणती दाने आहेत, याविषयीची आपण ज्योतिषीय माहिती ही अभ्यासणार आहोत. यंदा म्हणजे सन 2026मध्ये दिनांक 14 जानेवारी रोजी बुधवारी मकर संक्रांतीचा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी पौष कृष्ण एकादशी तिथी असणार आहे. म्हणजे यंदाची संक्रांत ही षटतिला एकादशी या दिवशी आलेली आहे. सूर्यदेव जेव्हा आपले मकर राशीतून गोचरीचे भ्रमण करतात, यालाच सूर्याचे मकर संक्रमण असे म्हणतात आणि याच दिवशी आपण मकर संक्रांतीचा हा सण साजरा करत असतो. जीवनातील नकारात्मकता दूर करणारा असा हा सण आहे. त्याचबरोबर सूर्योपासना करण्याचा हा कालखंड असतो. संक्रांत फल श्रवण करणे हे सुद्धा अत्यंत पुण्यकारक समजलेले आहे. म्हणून संक्रांतीचे हे फळ प्रत्येकाने श्रवण किंवा पठण हे अवश्य करावे. मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच उत्तरायणाला प्रारंभ होत असतो. म्हणजेच उत्तरायण सुरू होत असते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस हा या दिवसापासून सुरू होत असतो. मकर संक्रांतीच्या आधी साधारणतः 1 महिनाभर धनुर्मास हा प्रारंभ होत असतो. यंदा दिनांक 16 डिसेंबर 2025 पासून धनुर्मास प्रारंभ होणार आहे. यालाच झुंझुर मास असे सुद्धा म्हणतात. या कालखंडात सूर्याची उपासना करायची असते आणि त्यासाठी भल्या पहाटे उठून स्नानादीने निवृत्त होऊन शुचिर्भूत अवस्थेमध्ये स्वयंपाक करायचा असतो आणि याचा सर्वप्रथम सूर्याला नैवेद्य अर्पण करून त्यानंतर त्याचे प्रसाद रूपाने भक्षण करायचे असते. या स्वयंपाकामध्ये मुख्यतः फोडणीची खिचडी असते. यामध्ये ओल्या हरभऱ्याचा समावेश असतो. त्याचबरोबर बाजरीची भाकरी, लोणी, मठ्ठा आणि या कालखंडात निर्माण होणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्यांचा समावेश असतो. या सर्वांचा स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य सर्वप्रथम सूर्याला अर्पण करून त्यानंतर त्याचे प्रसाद रूपाने महिनाभर असे भक्षण करायचे असते. त्यानंतर दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच या दिवशी सूर्य हा 3:06 मकर राशीमध्ये असणार आहे आणि याचा पुण्यकाळ हा दुपारी 3:06 सुरू होऊन सायंकाळी 6:20 असणार आहे. ही संक्रांत बालवकरणावर आलेली आहे. या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. मकर रास ही शनीची रास आहे आणि म्हणूनच सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव यास भेटायला जातात अशी सुद्धा आख्यायिका या सणाच्या पाठीमागे आहे. आता संक्रांतीचे हे फल काय आहे याविषयीची थोडक्यात ज्योतिषीय माहिती पाहणार आहोत. संक्रांत या वर्षीची जी संक्रांत आहे तिचे वाहन वाघ आहे आणि तिचे उपवाहन हे घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र हे परिधान केलेले आहे. हातामध्ये तिने गदा घेतलेली आहे आणि तिने केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ही संक्रांत कुमारी असून ही बसलेली आहे. वासाकरिता तिने जाई हातात घेतलेली असून ती पायस भक्षण करीत आहे. ही सर्पजातीची असून भूषणार्थ तिने मोती धारण केलेला आहे. वारनाम आणि नक्षत्रनाम मंदाकिनी असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि ती वायव्य दिशेकडे पाहत आहे. असे हे संक्रांतीचे रूप असणार आहे. संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, गवत वृक्ष तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, कामविषय सेवन करणे इत्यादी कर्मे ही वर्ज्य सांगितलेली आहे. या दिवशी कठोर बोलणे हे टाळायचे असते आणि म्हणूनच या दिवशी आपण तिळगुळ घ्या, गोड बोला अशी म्हणण्याची ही पद्धत आहे. त्याचबरोबर या दिवशी कोणती दाणे द्यावयाची आहेत याची सुद्धा थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. या दिवशी नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सुवर्ण, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादींचे दान हे यथाशक्ती करण्याची पद्धत आहे. या दिवशी ब्राह्मणाला आपण ही दाने किंवा देऊ शकतो किंवा मंदिरात सुद्धा ती अर्पण करू शकतो. या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे.
त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा ही सुद्धा या दिवशी घालता येते. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करणे हे सुद्धा अत्यंत फलदायी आहे. सूर्याला सूर्यनारायण म्हटलेले आहे, म्हणजेच नारायणाचे सूर्य हे एक रूप आहे आणि म्हणूनच या दिवशी विष्णूची उपासना ही सुद्धा अवश्य केली पाहिजे. अशा रीतीने मकर संक्रांतीचे हे फल आपण श्रवण केलेले आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आज येथेच निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.